आता लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी माहिती समोर आलेली आहे। आता लाडक्या बहिणींना म्हणजे ज्या महिलांना पैसे मिळाले नाही अशा अपात्र महिलांची एक यादी जाहीर झालेली आहे। सरकारकडून एक नवीन यादी जाहीर करण्यात आलेली आहे, ती म्हणजे अपात्र महिलांची यादी तयार झालेली आहे। जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नसतील तर तुमचं नाव या यादीमध्ये असणार तर तुम्हाला या योजनेपासून पैसे मिळणार नाही। म्हणजे तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहे, एक म्हणजे अप्रूव्हचा आणि एक म्हणजे रिजेक्टचा। जर तुमचं नाव रिजेक्ट झालेलं असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे यापुढे एकही हप्ता मिळणार नाही आणि याचा जानेवारीचा सुद्धा हप्ता तुम्हाला आता मिळणार नाही। हे सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे, ठीक आहे। तर या योजनेच्या माध्यमातून लाडकी बहीणना 30 लाख बहिणी अपात्र ठरलेला आहे। म्हणजे त्यांनी जो सराव काढलेला आहे, ही जी लिस्ट आपल्याकडे आलेली आहे, एक पूर्ण लिस्ट आपल्याकडे आलेली आहे, ती लिस्ट सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। असं नाही की तुम्ही या वेबसाईटला जा तिथे चेक करा, असं बिलकुल नाही। तुम्हाला याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण लिस्ट दाखवतो। या लिस्टमध्ये तुम्ही तुमचं नाव शोधू शकता आणि दोन ऑप्शन तुमच्याकडे आलेले असतील, अप्रूव्हचं आणि रिजेक्टचं। जर रिजेक्ट असेल म्हणजे तुम्ही या योजनेपासून एकही हप्ता तुम्हाला यापुढे मिळणार नाही आणि आत्तापर्यंत जरी हप्ता भेटलेला असेल आणि जर रिजेक्ट झालेलं असेल तुमचं नाव तर तुम्हाला यापुढे हप्ता मिळणार नाही। आता मी तुम्हाला एक यादी दाखवतो, ती यादीमध्ये तुमचं नाव चेक करा, लगेच तुम्हाला मी यादी दाखवतो, ठीक आहे। आता ही यादी जाहीर करण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेचा, ठीक आहे, अशा महिलांनी फायदा उचललेला आहे ज्या महिला या योजनेपासून म्हणजे त्यांना या योजनेचा लाभ मिळावा, म्हणजे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नव्हता, अशा महिलांनी सुद्धा या योजनेचा फॉर्म भरलेला आहे आणि याचा फायदा उचललेला आहे, ठीक आहे। म्हणून महाराष्ट्र शासनाने आता लाडक्या बहिणींची अपात्र यादी जाहीर करून टाकली, जेणेकरून अशा बहिणी आता अपात्र ठरतील ज्यांना या योजनेचा लाभ दिलाच नव्हता। ज्या बहिणींचे नाव या यादीत असेल अशा महिलांना या पुढील एकही हप्ता मिळणार नाही। बघा, तीच माहिती इथं आलेली आहे की अपात्र महिलांची यादी जाहीर झालेली आहे आणि आता अशा महिलांना यापुढे एकही हप्ता मिळणार नाही। आता जानेवारीचा तुम्हाला 2100 प्रमाणे हप्ता मिळणार आहे, तो हप्ता देखील तुम्हाला आता मिळणार नाही, ठीक आहे। आतापर्यंत तुम्हाला 7500 रुपये आलेले असतील आणि आत्ताचे तुम्हाला 1500 आलेले असतील डिसेंबरचे, म्हणजे टोटल तुम्हाला 9000 रुपये आलेले असतील। तर आता 9000 रुपये सुद्धा तुम्हाला मिळणार नाही, यापुढे 1 रुपया सुद्धा तुम्हाला दिला जाणार नाही जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला लगेच यादी दाखवतो। यादीमध्ये आत्तापर्यंत बघा, लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत 9000 रुपये देण्यात आलेले आहे, ठीक आहे। डिसेंबरचा हप्ता जर पकडला तर तुम्हाला 9000 पर्यंत तुमच्या खात्यात जमा झालेले आहे। टोटल 6 हप्ते वाटप झालेले आहे आत्तापर्यंत, 6 जब जुलैपासून तर डिसेंबरपर्यंत म्हणजे तुम्हाला 6 हप्ते वाटप कंप्लीट झालेलं आहे, ठीक आहे। पण आता 30 लाख अशा महिला आहेत त्यांना पैसे आलेच नाही। बघा, आता 30 लाख अशा महिला आहेत त्यांना पैसे आलेलेच नाही। म्हणजे या 30 लाख महिला कुठल्या असणार आहे, ज्यांना या योजनेचा लाभच मिळत नाही आहे, अशा महिलांसाठी आता ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे। आता जर 30 लाख पैकी तुमचं नाव असेल तर तुम्हाला यापुढे एकही हप्ता मिळणार नाही। तुम्हाला लगेच ती यादी दाखवून देतो, यादीमध्ये तुमचं नाव चेक करा आणि जर यादीमध्ये तुमच्या नावामध्ये रिजेक्ट असेल तर तुम्हाला पुढे हप्ता मिळणार नाही आणि जर रिजेक्ट नसेल तर तुम्हाला यापुढे सर्व हप्ता मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही। तर पटापट तुम्हाला ते यादी दाखवतो, इथं पाहू शकता तुम्ही, ठीक आहे। आता इथं पाहू शकता तुम्हाला एक यादी दिसत असेल, तर ही यादी मी डाउनलोड केलेली आहे, ठीक आहे। PDF फाईलमध्ये आहे, तुम्हाला सुद्धा ही यादी भेटणार आहे। सर्वात प्रथम मी तुम्हाला यादीबद्दल सांगतो आणि यादी कसं तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला वाटलं तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला यादी देऊन देईल, तुम्ही एक क्लिक करून ही यादी डाउनलोड करू शकता, आपल्या महाराष्ट्राची आहे। आणि यामध्ये पण बघा, या यादीमध्ये पण तुम्ही जिल्हा वाईज सिलेक्ट करू शकता, म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता, जसं की तुम्ही पुणेला राहता, ठीक आहे। आता याला व्यवस्थित करतो, जसं तुम्ही पुण्याला राहतात तर पुणे सुद्धा तुम्ही सर्च करा आणि जर तुम्ही मुंबईला राहत असाल, जर तुम्ही धुळ्याला राहत असाल, धुळे वाईज म्हणजे जिल्हा वाईज ही यादी जाहीर झालेली आहे, तर तुम्ही तुमचा जिल्हा निवडू शकता, ठीक आहे। तर इथं पाहू शकता एक यादी आपल्याकडे आलेली आहे। इथं ब्लर दिसतंय, इथं मोबाईल नंबर आहे म्हणून मी ब्लर करून ठेवलेलं आहे सेफ्टीसाठी, ठीक आहे। आता बघा, इथं समोर तुम्हाला एक यादी दिसतंय, इथं नाव येईल
आणि याच्या पुढे एक ऑप्शन आला आहे बघा, ॲप्रूव्ह, म्हणजे या महिलाला पैसे मिळणार आहे, यापुढे 5 वर्षापर्यंत काही तकलीफ नाही यांना. आता इथं पाहू शकता, इथं पण यांचे फॉर्म ॲप्रूव्ह झालेला आहे. आता ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले बघा, इथं ॲप्रूव्ह दिसतं आहे. ज्या महिलांच्या नावासमोर रिजेक्ट असं असेल, असं रिजेक्ट ज्या महिलांच्या नावासमोर असेल, तर त्या महिलांना आता या योजनेचा एकही हप्ता मिळणार नाही. रिजेक्ट नसावं, त्यांचा ॲप्रूव्ह असं असणे गरजेचं आहे. जसं इथं दिसतंय, ॲप्रूव्ह असणे गरजेचं आहे, तरच त्यांना फायदा होणार आहे, तरच त्यांना यापुढे योजनेचे पैसे मिळणार आहे. ठीक आहे, हे सर्वात मोठं म्हणजे पूर्ण PDF फाईल आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसून येत आहे. तर तुम्ही हे डाउनलोड कसं करू शकता, तर यावर आता ती यादी कसं भेटणार आहे तुम्हाला, त्याबद्दल पूर्ण माहिती सांगतो. ठीक आहे, सर्वात प्रथम यामध्ये कोणाकोणाचं नाव येणार आहे, तर या लिस्टमध्ये अशा महिलांचं नाव येणार आहे ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा ठीक आहे जास्त असेल, त्यांचा फॉर्म आता रिजेक्ट करण्यात येणार आहे. दुसरं म्हणजे ज्या परिवारामध्ये 4 चाकी वाहन आहे महिलांच्या नावावर, त्यांचं नाव या योजनेपासून रिजेक्ट करण्यात येणार आहे. बघा, हे 2 गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि रेशन कार्डवर जर असं 5 महिला असतील, 4 महिला असतील, अशा एका कुटुंबात 4-5 महिला असतील, तर अशा महिलांना देखील आता रिजेक्ट करण्यात येणार आहे. फक्त 2च महिला एका कुटुंबात राहतील, त्यांचेच फॉर्म ॲप्रूव्ह होणार आहे आणि बाकीचे सर्व महिलांचे फॉर्म आता रिजेक्ट केले जाणार आहे. म्हणून काळजी करा, जर तुमचं नाव या योजनेमध्ये असेल आणि या योजनेमध्ये जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, या 3 गोष्टीची काळजी करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला 7,500 रुपये आलेले असतील, पण यापुढे तुम्हाला एकही हप्ता मिळणार नाही, कारण सरकारने सक्तीने कारवाई करण्यात आलेला आहे. आणि एक लिस्टसुद्धा त्यांनी जाहीर केली आहे, ते लिस्टमध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता. आणि ज्या महिलांना 3,500 रुपये आलेले आहे, अशा महिलांना देखील या योजनेपासून वगळण्यात येणार आहे. यापुढे त्यांनासुद्धा हप्ता मिळणार नाही. जर त्यांचं नाव यामध्ये रिजेक्टमध्ये असेल, तर त्यांना एकही रुपया मिळणार नाही. फक्त त्यांचा फॉर्म ॲप्रूव्ह झालेला पाहिजे. ज्यांचं समोर नावासमोर इथं ॲप्रूव्ह असेल, बघा इथं समोर दिसतंय, ठीक आहे, इथं समोर तुम्हाला दिसतंय नावासमोर तुमचं, बघा नावासमोर तुमचं ॲप्रूव्ह असं ऑप्शन आलेलं गरजेचं असतं. ठीक आहे, हे बघा तुम्हाला पूर्ण यादी दाखवतो. पूर्ण यादीमध्ये पाहू शकता तुम्ही, असं पूर्ण यादी आपल्याकडे आलेली आहे महाराष्ट्राची. तर ही यादीसुद्धा तुम्हाला देणार आहे. यादी कसं पाहायची ते सुद्धा तुम्हाला टोटल डिटेलमध्ये त्यावर माहिती देतो. ठीक आहे, पण यावर एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत, ठीक आहे, आत्तापर्यंत तुम्हाला पैसे मिळत आहे, पण यापुढे तुम्हाला पैसे मिळाले नाही, याचं मेन कारण म्हणजे यादीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे आणि ते म्हणजे रिजेक्टमध्ये आलेलं आहे. असं घाबरायची गरज नाही की तुमचं नाव आलं आहे म्हणून तुम्हाला पैसे मिळणार नाही, असं नाही. फक्त तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावासमोर ऑप्शन काय येतं आहे. ठीक आहे, आणि या योजनेबद्दल अशा बऱ्याचशा बातम्या येत आहे की योजनाबद्दल आता म्हणजे जानेवारीचा जो हप्ता मिळणार आहे, तो हप्ता आपल्याला आता दिला जाणार नाही. तर तुम्हाला ऑलरेडी मी सांगून दिलं आहे की तुम्हाला 1 तारखेला जमा होणार आहे लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता. ठीक आहे, 1 जानेवारीला तुम्हाला 2100 रुपये दिले जाणार आहे. आणि यापुढे जेवढे पण हप्ता वाटप होणार आहे ते सर्व 1 जानेवारी, ठीक आहे, आणि सोबतच 1 फेब्रुवारी, असं म्हणजे तुम्हाला 1 तारखेला सर्वांना पैसे वाटप होणार आहे. फक्त तुमचं फॉर्म ॲप्रूव्ह झालेला पाहिजे. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळतोय आणि सर्व लाडक्या बहिणींना एकत्र पैसे वाटप करण्याचा सुद्धा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे, आता डिसेंबरचा हप्ता तुम्हाला 1500 प्रमाणे मिळालेला असेल, तर या 1500 रुपयेसाठी मिळण्यासाठी तुम्हाला माहिती आहे आत्तापर्यंत तुम्हाला 2 ते 3 दिवस लागले, तेव्हा तुम्हाला 1500 रुपये मिळाले असतील. 24 तारखेपासून त्यांनी वाटप सुरू केलेले आहे. तर आता 28-29 तारखेपर्यंत ते वाटप करताय, म्हणजे यामध्ये तुम्हाला 4-5 दिवसपर्यंत वाट पाहावं लागतं. आता असं होणार नाही. आता जानेवारीला 1 जानेवारीपासूनच 1च तारखेला सर्व महाराष्ट्रामध्ये म्हणजे संपूर्ण सर्व महाराष्ट्रामध्ये एकत्र पैसे वाटप होणार. आता कोणालाहीच वाट पाहावं लागणार नाही. समजतंय का? 1 तारखेला सर्वांना पैसे मिळते, तेही 2100 प्रमाणे. ठीक आहे, आता पटापट आपण जाणून घेऊया की या यादी कसं चेक करायची. यादी तर तुम्हाला दिसतंय, पण यादी तुमच्यापर्यंत कसं पोहोचेल ते सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया. ठीक आहे, तर सर्वात प्रथम तुम्ही मोबाईलवर चेक करू शकता. तुमच्याकडे कम्प्युटर असेल कम्प्युटरलाही चेक करू शकता. फक्त तुम्ही एवढंच काम करायचं, तुमच्या मोबाईलवर गुगलवर जायचं,
गुगलवर जाऊन इथं फक्त तुम्ही सर्च करायचं लाडकी बहीण योजना, ठीक आहे। लाडकी बहीण योजना जसंही सर्च केलं पहिलं ऑप्शन येतं आहे म्हणजे ऑफिशियल वेबसाईट आहे ऑफिशियल लाडकी बहीण योजना। जसंही तुम्ही सर्च केलं पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं। जसंही तुम्ही क्लिक केलं तर इथं एक PDF फाईल तुम्हाला दिसून जाईल। त्या PDF फाईलला तुम्ही डाउनलोड करून घेणं गरजेचं आहे। इथं पाहू शकता एक यादीसुद्धा आपल्याला देण्यात आलेली आहे, ठीक आहे। ती यादी तुम्ही इथं डाउनलोड करायची। डाउनलोड करून PDF फाईल तुमच्यासमोर असं येणार आहे। या PDF फाईलमध्ये तुमचं नाव तुम्ही शोधायचं। जर नावासमोर ॲप्रूव्ह असेल तर तुम्हाला 100% 5 वर्षापर्यंत काही घाबरायची गरज नाही, तुम्हाला सतत पैसे येत राहणार आहे। आणि जर तुमचं रिजेक्ट असेल तर तुम्हाला यापुढे एकही हप्ता मिळणार नाही। तुम्ही या योजनेपासून आता ओळखण्यात आलेले आहे, ठीक आहे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका। नवनवीन माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा, जेणेकरून जी पण नवीन माहिती येईल सर्वात अगोदर तुमच्यासमोर बघण्यासाठी। म्हणून या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।